हे बघा, मे महिना सुरू झाला आहे आणि आता पाऊस कधीही पडू शकतो, त्याचा काय भरोसा नाही. आणि आपली काय गावच्या लोकांची तयारी करणं म्हणजे कसं, लाकडं गोळा करणं, शेणी गोळा करणं, खोप भरून ठेवणं, जिन्नस आणणं, सुका बाजार आणणं. तर माझं लाकडं शेणी वगैरे सर्व झालेली आहे, फक्त खोप भरायची बाकी आहे. बाकी तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, लाकडं शेणी आणलेली ती. आणि जिन्नस पण माझा आणून झाला आहे, ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता मी आणला हा सुका बाजार. आता हा बाजार आणलाय ना मी, हा काय आपल्याला पावसाळ्यामध्ये मिळत नाही. ती लोक काय जून महिना चालू झाला की यायचे बंद होतात. मग मी काय केलं, बाजार सुका आणलाय आणि ह्या ड्रमात भरून ठेवलाय. आणि हे बघा, ड्रमाच्या वाटली ना मी, हे बघा सगळी ना मुंग्यांची पावडर मारली गोल आणि मधोमध हा ड्रम ठेवलाय मी. आता याला मुंगी लागणार नाही. आता मी काय करते, ऊन एवढा कडाक्याचा पडलाय ना, खूप गरम होतंय, मला घाम फुटलाय. मी आता त्या उन्हामध्ये काय करते, हे कपडे घेतलेत दोन, हे दोन कपडे हांतरते आणि त्याच्यावरती मस्त सुकवते एकदम कडकडीत. आणि मग जेव्हा मला वेळ मिळेल उद्या परवा कधी पण आणि सावली असेल ना, तेव्हा सावलीमध्ये बसून मस्त ती सुकी मच्छी आहे ना मी साफ करून ठेवेन. जवला करंदी काय आहे ती सर्व मी साफ करून ठेवून देईन. आणि हे बाजार आहे ना, आता मी आणलाय ना, दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा पिशव्या आणून मी त्या ड्रमामध्ये जमा करून ठेवल्या आहेत. तुम्हाला एक सांगू का, माझा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक छोटी मोठी काहीतरी टिप्स सांगते, ती नक्की तुम्ही ऐका. आणि तुमची तयारी झाली का पावसाची, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी हे कपडे हांतरते आणि त्यावर हे सगळं सुकवते. चला. काय पाय भासतात आहेत हो, बापरे. आता हा कपडा उडू नये ना, म्हणून मी चार बाजूला चार दगडी ठेवते. बघा, काय गरम होतोय, पाय पण खूप भासतात आहेत. हे आहे जवला, सुका जवला, आणि ही आहे कोलंबी. हे तर आपल्याला पाहिजेच ना, याच्याशिवाय मग आपला वाराचा दिवस फुकट जातो. मच्छीच्या वाराला नको जरा तरी. ते लोक काय करतात माहिती, जेव्हा आपण हे विकत घेतो ना, याच्यावर असं पाणी शिंपडलेलं असतं आणि मग ती ना एकदम नरम, ही बघा नरम एकदम. आता हिला जरा एक ऊन दाखवलं ना, अहो 2 तासामध्ये एकदम कडकडीत होईल. ऊन दाखवलं ना एकदम कुरकुरीत होणार. आणि तिला ना कपड्यात घेऊन असं लाटणीने ठोकायचं, सगळे तिचे पुढचे जे टोकं असतात ना ते सगळे पडून जातात. आज त्याला पाठीला हा बघा, हा सुका जवला आहे. आणि काय जवला पांढरा पांढरा फट आहे बघा, जसं काय बासमती तांदूळ. हे पण सुकवून घेते चांगलं मस्त. कधी आपल्याला भाजी नसेल ना, तर डाळ भात केली, मसूरची भाजी आमटी करायची, मसूरच्या डाळीची आमटी केली. आणि हा नुसताना काय करायचं, जवला नुसतं तव्यावरती परतायचा, त्याला जरासा लाल मसाला घ्यायचा सुका, हा ओला नाही करायचा. जवला सुकवायचा आणि तव्यावरती भाजून घ्यायचा, त्याच्यात लाल मसाला टाकायचा, जरासा कांदा कापायचा, नुसता डिश मध्ये असं मिक्स करायचं आणि मीठ टाकायचं जरासा. एक नंबर. काय त्याला तेल बिल टाकायची काय गरज नाही.
काय जवलाय बघा मस्त. हे बघा सगळं माझं हे सुकट पसरून झाली आहे, जवला आणि कोलंबी वगैरे. आता हा काय 1-2 तासामध्ये सुकेल लगेच. आपल्याला खायला किती मस्त वाटतं ना, पण या ऊन बघा, उन्हामध्ये किती त्रास होतोय आपल्याला, होय की नाही? मग त्रास तर घ्यायलाच हवा, त्याशिवाय कसं मिळणार आपल्याला खायला, होय की नाही? हा, थंड पाणी तोंडावर घेतलं काय बरं वाटलं. आता मी तुम्हाला एक टिप सांगते, नक्की ऐका. आता ऐका मी काय टिप्स सांगते. कोकणामध्ये काय सर्वजण शेताची कामं करतात, काय आता भाजावल वगैरे आहे, काही सुद्धा कोकणातली माणसं 100मधले 90% संध्याकाळी आंघोळ करतात एकदम निवांतमध्ये. मग आता गरमी सुरू आहे, मग गरमीमध्ये सगळ्यांना गरम होतं, मग कोण गरम पाणी करत नाही, सर्वजण थंड पाण्याने आंघोळ करतात. आणि त्यामुळे काय होतं, अंगावरती घामोली येतं. मग कोणाला येतं की नाही माहिती नाही, पण मला येतं घामोली. मग मी काय करते, सकाळी ही बादली उन्हामध्ये ठेवते, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत एकदम कडकडीत पाणी, गॅस पण वाचतो, चुलीची लाकडं पण वाचतात, होय की नाही? आणि घामोली पण येत नाही अंगावरती, आहे की नाही? सुंदर टीप एकदम. आणि एक सांगू का तुम्हाला, लहान मुलं जे असतात त्यांना जर ताप वगैरे येत असेल, काय आजार म्हणजे लहान मुलांना सर्दी खोकला इथं चालूच असतो, पण ताप वगैरे येत असेल तर त्यांना दिवसभर ही बादली भरून असं गरम पाण्याची अंगणात ठेवा आणि त्याच पाण्याने त्या लहान मुलांना आंघोळ घालायची. लहान मुलं म्हणजे एकदम छोटं बाल नव्हे, थोडं 2-4 वर्षाचं असेल तिथपासून चालू करायचं. मुलाला कधीच आजारपण येणार नाही. एक नंबर टीप आहे, लक्षात ठेवा तुम्ही, आहे की नाही? मस्त सगळं वाचतं की नाही, आणि घामोली पण येत नाही. कसं वाटलं तुम्हाला माझा सुकवलेला बाजार, आहे की नाही? मस्त. कोकणात हे सर्व करावं लागतं, बरोबर ना? तुमचा पण झाला का बाजारहाट सुकून, पावसाळ्याची तयारी झाली का? माझी तर झाली. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी सांगितलेली टीप तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कोकणसाठी, तुमच्या या ताईसाठी नक्की एक लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.